कामं चांगल्या प्रकारे करायची। बीडच्या परिसरामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या सध्या पेपरला आपण वाचत असतो। त्याच्यामध्ये जिथं तथ्य असेल तिथं संबंधितांच्यावर कारवाई केली जाईल, जिथं तथ्य नसेल त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा प्रश्न येणार नाही। गोष्टीमध्ये जबाबदार असेल, जर कोणी तिथं कुठेतरी वेळेवाटे प्रकार केले असतील की आपल्याला विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये। माझ्या ते कारभार आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागे पुढे बघणार नाही। मी कुठल्याही टोकाची भूमिकाची मी आधीच देवेंद्रला सांगितलं होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे। त्याच्यात कुठलाही मी अधिकारी पण बघणार, काही काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे। सुरुवातीला सांगितलं मी भेदभाव करत नाही, पण जर चुकीच्या पद्धतीत पूर्वापार चालत आलेले आहेत त्याला कुठेतरी आळ घातलाच गेला पाहिजे। जर चालत आलेले असतील तर आपलं स्वतःचं चारित्र्य स्वच्छ ठेवा, आपली प्रतिमा जनमानसामध्ये चांगली ठेवा। चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये। त्या संदर्भामध्ये पण काळजी सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये घ्या। त्याला कुठल्या बाबतीमध्ये कळलं तर मी पोलिसांना आताच तिथं सांगणार आहे, राजकीय हस्तक्षेप पोलीस लोक करत असताना मी होऊन देणार नाही, महायुतीच्या पुराव्याच्या होऊन देणार नाही। करणार आहे की बाबा तिथं आपण अन्याय कुणावरून द्यायचा नाही, परंतु त्याच्यातलं कुणी भरत जाता कामा नये। पण जो तुमच्या माझ्या जवळचा असेल तो चुकीचा वागत असेल आणि हे 9चे 9 दिवस नाही, हे सातत्य पुढे राहिलं पाहिजे। पुढच्या वेळेस येताना तयारी देईल